एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 25,481 जागांसाठी एसएससी जीडीची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 31 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे एसएससी जीडी भरतीची। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, सर्वात अगोदर पेपर होणार आहे की ग्राउंड असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि आपल्याला फॉर्म भरताना पहिला प्रेफरन्स या ठिकाणी कोणता द्यायचा आहे, दुसरा कोणता द्यायचा आहे, तिसरा कोणता द्यायचा आहे, बीएसएफला द्यायचा की सीआयएसएफला द्यायचा की सीआरपीएफला द्यायचा की एसएसबीला द्यायचा की एसएसएफला घ्यायचा। तर ह्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म भरताना कोणता प्रेफरन्स आपण या ठिकाणी पहिल्यांदा दिला पाहिजे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। एसएससी जीडीची ही चांगली या ठिकाणी भरती चालू आहे, ज्यामध्ये जे पद आहे तर बीएसएफच्या ज्या जागा आहे 616 जागा आहे आणि सीआयएसएफच्या ज्या जागा आहे तर यावर्षी 14,595 जागा आहे आणि सर्वात जास्त ज्या जागा यावर्षी तर त्या सीआयएसएफमध्ये आहे आणि त्याचबरोबर सीआरपीएफमध्ये 5,490 जागा आहे आणि त्याचबरोबर एसएसबीमध्ये 1,764 जागा आहे आणि त्याचबरोबर आयटीबीपीमध्ये 1,293 जागा आहे आणि आसाम रायफलमध्ये 1,706 जागा या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर एसएसएफमध्ये जर पाहिलं आपण तर फक्त 23 जागा या ठिकाणी आहे। तर यावर्षी जे एसएससी जीडीचे जे विद्यार्थी मित्रांनो 14,500 जागा आहे, म्हणजे जास्त जागा जे यावर्षी सीआयएसएफच्या आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला फॉर्म भरताना पहिला जो प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचा आहे तर तो आपल्याला द्यायचा या ठिकाणी एसएसएफला तुम्ही द्या, कारण की एसएसएफचा जो कडाबा हा सर्वात हाय या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि दुसरा जो तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स द्या तर तो या ठिकाणी सीआयएसएफला द्या, कारण की सीआयएसएफ हे चांगली पोस्ट आहे। सीआयएसएफमध्ये जर आपण पाहिलं तर सीआयएसएफमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा कोणत्याही ठिकाणी आपल्याला ड्युटी भेटू शकते। एअरपोर्ट झालं, मेट्रो रेल्वे स्टेशन झालं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर खासदाराच्या मागं वगैरे झालं, ठीक आहे, ज्या ठिकाणी खासदाराचे सभा राहते त्या ठिकाणी सुद्धा ड्युटी राहते, ठीक आहे। काही निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा सीआयएसएफच्या ड्युटी राहते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जी एसएसएफ फोर्स आहे, एसएसएफ जे फोर्स आहे सर्वात चांगली फोर्स आहे। यामध्ये तुम्हाला खाकी वर्दी भेटते आणि 8 घंटेची ड्युटी राहते, मंत्रालयामध्ये जॉब राहते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एसएसएफचा तर एकदम शाही ड्युटी आहे एसएसएफ। तर पहिला फॉर्म भरताना आपला प्रेफरन्स द्यायचा आहे तर तो एसएसएफला द्या आणि दुसरा जे विद्यार्थी मित्रांनो सीआयएसएफला द्या, कारण की 14,595 जागा सीआयएसएफच्या आहे। आणि तिसरा जो प्रेफरन्स आपल्याला द्यायचा तर तो आपल्याला द्यायचा एसएसबीला। तर एसएसबी हे चांगली पोस्ट आहे, तिसरा प्रेफरन्स एसएसबीला आपल्याला द्यायचा आहे। आणि त्याचबरोबर चौथा जो प्रेफरन्स आपल्याला द्यायचा तर तो या ठिकाणी द्यायचा आपल्याला आसाम रायफलला द्यायचा आहे किंवा आयटीबीपीला, ठीक आहे। एक उदाहरण देतो, चौथा जो प्रेफरन्स दिला तुम्ही आयटीबीपीला दिला, पण पाचवा जो प्रेफरन्स आहे हा आसाम रायफल द्यायचा आणि त्याचबरोबर 6वा जो प्रेफरन्स आहे तर तो आपल्याला सीआरपीएफला द्यायचा आणि 7वा जो प्रेफरन्स आहे तर तो आपल्याला बीएसएफला या ठिकाणी द्यायचा। तर असा आपल्याला फॉर्म भरताना प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरला जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर आपल्या हाताने आपल्याला चूज करता येते, जे आपल्या जवळपासचे जे जिल्हे आहेत तर तिथं आपल्याला प्रेफरन्स या ठिकाणी टाकायचा आहे, कारण की ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरला पहिल्यांदा तर तिथला सेंटर आपल्याला त्या ठिकाणी भेटते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एसएससी जीडी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते ओपन कॅटेगरीचे असेल तर। आणि त्याचबरोबर तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर जे तुम्ही जर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। एसएससी जीडी भरतीमध्ये आपलं जे वय या ठिकाणी मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 1 जानेवारी 2026 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल, माजी सैनिक असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही। आणि महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीबीजी ओपन एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी असा तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला या ठिकाणी लागणार नाही एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची आहे। तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय होणार आहे तर सर्वात अगोदर आपल्या एसएससी जीडी भरतीमध्ये पेपर होणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले
विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या दोनपैकी एक आपण चूज करू शकतो, ते 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला एसएससी जीडी भरतीचा पेपर या ठिकाणी असणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग राहते, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग पेपरसाठी राहते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 1 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला सर्वात अगोदर पेपर असणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होते। आणि पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या एसएससी जीडी भरतीमध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या ठिकाणी भरले पाहिजे। जे एससी कॅटेगरीचे आहे, ओबीसी कॅटेगरीचे आहे, ओपन कॅटेगरीचे आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे आहे, या कॅटेगरीसाठी एवढी उंची या ठिकाणी लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीसाठी जी उंची ठेवण्यात आली आहे पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे। आणि महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची यामध्ये महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली या ठिकाणी भरली पाहिजे। तर एवढी उंची या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं काय यामध्ये ग्राउंड आहे, तर पहिला जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी आपल्याला 5 किलोमीटर रनिंग मारायचे आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 24 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा एसएससी जीडीचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे पुरुष उमेदवारांचा 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा। कारण की ग्राउंड एकदम टफ राहते। 24 मिनिटाच्या अंदर जे विद्यार्थी येणार आहे ते या ठिकाणी पास होते, लक्षात ठेवा। आता जे 2024चं जे या ठिकाणी भरती होती, 2024चं जे ग्राउंड होतं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणेला होते, तर तिथला मी तुम्हाला एक अनुभव सांगत आहे। त्या ठिकाणी जे 240 विद्यार्थी रनिंगसाठी सोडत आहे आणि त्यामधले फक्त 70 ते 80 विद्यार्थी रनिंग त्या ठिकाणी काढत आहे, रनिंग फक्त पास होत आहे आणि बाकी विद्यार्थी रनिंग त्या ठिकाणी फेल होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्या ठिकाणी ते गोल ग्राउंड होतं, त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होता की राऊंड मोजण्यास सुद्धा भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी कन्फ्यूज झाले होते। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटाच्या अंदर मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी ग्राउंड राहते, तर ग्राउंडला जे मार्क वगैरे नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं फक्त ते ग्राउंड जे आहे ते क्वालिफाय आपल्याला करावं लागते, ग्राउंडसाठी मार्क नसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे, जे पण विद्यार्थी जर टाइमच्या अंदर आले तर ते पास राहते, ग्राउंड क्वालिफाय राहते, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया। जागा तरी यावर्षी कमी आहे, म्हणजे 25,481 जागा आहे, पण यामध्ये जागा वाढणार आहे, जवळपास 50,000च्या वरती हे वॅकन्सी येणार आहे। कारण की दरवर्षी असं होते, सर्वात अगोदर कमी जागा निघते। मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं 39,000 जागा निघाल्या होत्या, आणखी त्यामध्ये 14,000 वाढले, 53,690 पोस्ट झाले। तर यावर्षी सुद्धा जागा या ठिकाणी वाढणार आहे, 50,000च्या वरती या ठिकाणी वॅकन्सी जाणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या दडीतच थांबतो। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय